जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका आणि अब्जावधी डॉलर खर्चून उभारलेली अत्याधुनिक युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड आणि तिच्याबाबत समोर येते एक धक्कादायक बातमी। अमेरिकेच्या या युद्धनौकेवरील शौचालये तुंबली आहेत, 4500 नौदलाच्या स्टाफची तारंबळ उडाली आणि त्याच पार्श्वभूमीवर इराणवरील कारवाई लांबणीवर गेल्याची चर्चा। होय, ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, पण ही माहिती कोणत्याही सोशल मीडियावरील अफवेवर आधारित नाही आहे, तर जगातील नामांकित माध्यमांनी या संदर्भात रिपोर्ट प्रसिद्ध केलाय। यात द वॉल स्ट्रीट जर्नल, ग्लोबल टाइम्स, गल्फ न्यूज, बियॉन आणि इंडिया टुडे। पण मग नेमकं सत्य काय? अमेरिकेच्या सर्वात महागड्या युद्धनौकेवर खरोखरच तांत्रिक बिघाड झालाय का? आणि त्याचा इराणवरील संभाव्य कारवाईशी काही संबंध आहे का? याच मुद्द्यावर आज आपण सविस्तर उहापोह करणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। अमेरिकेच्या जेराल्ड आर फोर्ड युद्धनौकेवरील टॉयलेट तुंबल्याची बातमी ऐकून सुरुवातीला गंमत वाटली, पण क्रॉस चेक केल्यानंतर लक्षात आलं समस्या खरी आहे। ही एक दीर्घकालीन तांत्रिक समस्या आहे। वारंवार प्रयत्न करूनही ती पुन्हा उद्भवते। पण USS जेराल्ड आर फोर्ड ही आहे अमेरिकेची सर्वात महागडी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका। सुमारे 13.3 अब्ज डॉलर खर्चून उभारलेलं हे प्रचंड जहाज जवळपास 4600 खलाशी यावर तैनात आहेत। सुमारे 650 शौचालयाची व्यवस्था आणि अत्याधुनिक व्हॅक्यूम आधारित सांडपाणी प्रणाली। हीच युद्धनौका सध्या इराणच्या दिशेने रवाना झाली आहे। गेल्या 7-8 दिवसांपासून बातम्या गाजत होत्या, फोर्ड पोहोचली की इराणवर हल्ला होईल। डेडलाईन ठरली शनिवार, मग सांगितलं रविवार, यानंतर योजना पुढे ढकलली, मग पुन्हा मंगळवार, पण ही डेडलाईन पण वाढली आणि अजूनही हल्ल्याची कोणतीही ठोस चिन्ह दिसत नाहीयेत। रिपोर्टनुसार या युद्धनौकेवरील सांडपाणी व्यवस्था अत्यंत जटिल आहे। जहाजातील पाईप्स अतिशय अरुंद आहेत आणि संपूर्ण प्रणाली व्हॅक्यूम तंत्रज्ञानावर आधारित आहे। याचा अर्थ असा, जर एकच व्हॉल्व बिघडला तर त्या विभागातील सर्व शौचालये एकाच वेळी बंद पडतात। परिणामी खलाशांना तब्बल 45 मिनिटांपर्यंत रांगेत उभं राहावं लागतं। दुर्गंधी पसरते, अस्वच्छता वाढते आणि मानसिक ताणही निर्माण होतो। हा बिघाड दूर करायचा असेल तर संपूर्ण प्रणाली रिसेट करावी लागते आणि त्यासाठी अंदाजे $4 लाख खर्च येतो। एकदा ही समस्या निर्माण झाली की युद्धनौकेवरील दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत होतं। इतकंच नाही, याआधीही ग्रीसमध्ये या जहाजाला थांबावं लागलं होतं आणि तेव्हाही टॉयलेट तुंबल्याची चर्चा होती। समुद्रात त्याची दीर्घ तैनाती आता चिंतेचा विषय ठरते। साधारणपणे 6 महिन्यांची तैनाती असते, पण ही युद्धनौका 8 महिन्यांपासून अधिक काळ सतत समुद्रात कार्यरत आहे आणि ही मुदत आणखी वाढण्याची शक्यता आहे। सततच्या ऑपरेशन्समुळे नियमित मेंटेनन्सवर परिणाम झाला असून काही तांत्रिक बिघाड वाढल्याची माहिती समोर येते। जून 2025 पासून तैनात असलेले हे विमानवाहू जहाज जानेवारीत व्हेनेझुएलातील अमेरिकन कारवाई दरम्यान महत्त्वाच्या भूमिकेत होतं। त्यावेळी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती। आता इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात करण्यात आली आहे। दीर्घ तैनातीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक आणि रणनीतिक प्रश्नांकडे आता जगाचं लक्ष लागलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत कठोर भूमिका घेतली आहे। कारवाई संदर्भात ठाम संकेतही देण्यात आले आहेत। मात्र या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाने स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शौचालय व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी आणि लष्करी कारवाई यांचा कोणताही संबंध नाही। पुढे ते असंही म्हणाले की आदेश मिळाले तर आम्ही कारवाई करण्यास पूर्णपणे सज्ज आहोत। म्हणजेच जे आरोप झाले ते इतके चर्चेत आले की त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देणं आवश्यक ठरलं। आपण नेहमी ऐकतो अमेरिका म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य, पण 1990 नंतर अमेरिकेने शिप बिल्डिंग उद्योग कमी केले। आज जगातील बहुतांश जहाज बांधणी चीनमध्ये होते, तर तुमच्याकडे जहाज बांधण्याची क्षमता नसेल तर दीर्घकालीन युद्ध तयारी कशी करणार? ही फक्त टॉयलेट तुंबल्याची कथा नाही, ही लॉजिस्टिक देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अपयशाची कथा आहे।
इराणच्या दिशेने रवाना झालेल्या अमेरिकन युद्धनौकेतील शौचालय समस्या खरी आहे, पण तांत्रिक बिघाड वारंवार होत असतात. पण इराणवरील हल्ला थांबवण्याचं अधिकृत कारण तेच आहे असा पुरावा नाही. पण जगातील सर्वात महागड्या युद्धनौकेवर जर मूलभूत सुविधा नीट चालत नसतील तर युद्ध तयारीबाबत प्रश्न नक्कीच उभा राहतो. कागदावर सर्व काही परिपूर्ण दिसतं, पण वास्तवात तांत्रिक सुविधाच डळमळीत असतील तर रणनीती कितीही मोठी असली तरी अडचण येऊ शकते. तर याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.